अकोले तालुक्यातील म्हाळादेवी गावात खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप हासे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्षपद म्हाळादेवी ग्रामपंचायतचे माजी सरपंच म्हणून प्रदीप हासे यांनी गावात मोठी विकास कामे केली असून देवस्थानचं नाव महाराष्ट्रात मोठं केलंय। गावातील विकास कामांना खासदार आमदार यांच्या माध्यमातून निधी मिळवून देण्याचं काम प्रदीप हासे करत असतात। आज म्हाळादेवी गावातील मुरलीधर हासे व ताराबाई हासे यांनी म्हाळादेवी पंचक्रोशीतील नागरिकांच्या वैकुंठ रथासाठी 3 लाख रुपये दिले आहेत। तसंच महेश हासे यांनी मंदिरात एसी तर जितेंद्र साबळे यांनी थंड पाण्याचे चिलर दिले आहेत। या वस्तूंचा आज ग्रामस्थांनी स्वीकार केला। यावेळी प्रदीप हासे यांचा वाढदिवस ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरा करून प्रदीप हासे यांचा सत्कार करून त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या। प्रदीप हासे यांना अकोले टाइम्स परिवाराकडूनही वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव, म्हाळादेवी यांचा रिपोर्ट। खंडेश्वराच्या पावनभूमीमध्ये आज उपस्थित माझे सर्व ग्रामस्थ विश्वस्त मंडळ, माझं वाढदिवसाचं फक्त निमित्त आहे। खऱ्या अर्थानं मी आपल्या चॅनलला ह्या ठिकाणी बोलवलं ते वेगळ्या कामासाठी बोलवलं, पण योगायोगाने आज माझा वाढदिवस आहे। त्याचं औचित्याने निमित्त मात्र त्याला निश्चित आहे। म्हाळादेवी गावासाठी, देवस्थानासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान केलं आहे त्या योगदानाची माहिती खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी द्यावी या हेतूने मी आपल्यासमोर या ठिकाणी बोलतोय। नुकतंच 8 दिवसापूर्वी या गावासाठी, या देवस्थानासाठी आमच्या खंडेश्वर देवस्थानचे विश्वस्त मुरलीधर केरो हासे, त्यांच्या सौभाग्यवती सौ ताराबाई मुरलीधर हासे यांनी या गावासाठी आणि या पंचक्रोशीसाठी वैकुंठ रथासाठी 3 लाख रुपये ह्या ठिकाणी दिले आहेत। आणि तो वैकुंठ रथ आम्ही ऑर्डर देऊन त्या ठिकाणी ऑर्डर करून सांगितला आहे आणि थोड्या दिवसामध्ये गावासाठी, या पंचक्रोशीसाठी जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपयाचा हा वैकुंठ रथ त्यांनी ह्या ठिकाणी दिला आहे। ही माहिती ह्यासाठी देतो आहे की एवढं मोठं योगदान ह्या माणसाने आम्हाला दिलं आहे की आतापर्यंत जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचं सर्व आर्थिक बजेट वस्तू स्वरूपात, रोख स्वरूपात, सोन्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दिलं आहे। त्यात आणखीन ही 8 दिवसापूर्वी भर पडलेली आहे। त्याचबरोबर आमच्या गावचे सुपुत्र, एक पुणे येथील असलेले उद्योजक महेश पंढरीनाथ हासे यांनीसुद्धा यात्रे टायमाला 1,11,000 रुपये या देवस्थानाला देणगी दिली। परंतु या ठिकाणी ग्रामस्थ असतील, आमचे विश्वस्त मंडळ असतील की मंदिरामध्ये ज्यावेळेस यात्रा असते, सप्ताह असतो, इतर अनेक कार्यक्रम असतात, त्या गाभाऱ्यामध्ये आरती असेल, धार्मिक कार्यक्रम असतील, अत्यंत गरम होतं उन्हाळ्यामध्ये, तर आम्ही सहज तो विषय हाताळला की ह्या मंदिरामध्ये एक एसी असावा जेणेकरून आरतीच्या टायमाला, इतर भाविकांना दर्शन टायमाला त्रास होऊ नये। लगेच ते त्यांनी ऐकलं आणि लगेच ह्या ठिकाणी 2 टनाचा एसी किंमत 53,000 रुपये काल ह्या ठिकाणी त्यांनी प्रदान केला। त्याचबरोबर आमच्या गावचे भाचे जितेंद्र मुरलीधर साबळे यांनीसुद्धा त्यांच्या मातोश्री कैलासवासी मंदाबाई मुरलीधर साबळे यांच्या स्मरणामध्ये भाविकांसाठी, गावासाठी थंड पाण्याचं चिलर 57,000 रुपयाचं काल या ठिकाणी आम्हाला दिलं। ही माहिती देण्यासाठी खास मी आपल्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि वाढदिवसाचे हे निमित्त आहे। परंतु ज्या लोकांचं योगदान आहे त्या लोकांनी ह्या ठिकाणी जे देवस्थानासाठी योगदान दिलं आहे ते समाजापर्यंत, भाविकांपर्यंत ठिकाणी पोहोचलं पाहिजे, गेलं पाहिजे। आणि त्यातून अनेक जणांना प्रेरणा मिळते की ह्या देवस्थानाच्या विकासासाठी आपलंही योगदान असलं पाहिजे। म्हणून ही गोष्ट आपल्यापुढं, आपल्या इलेक्ट्रिक मीडिया मी या ठिकाणी मांडतोय। हे सर्व काम करत असताना देवस्थानचा अध्यक्ष म्हणून गेले 5वे टर्म माझी चालू आहे। ह्या ठिकाणी हे काम करत असताना ग्रामपंचायत असेल, देवस्थान असेल, हे विकासाचं मी काम करत असताना ह्या ठिकाणी जर खंडेश्वराचं देवस्थान जर नसतं तर आम्ही हे काम करू शकलो नसतो। हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर दिसलं नसतं, परंतु खंडोबाचं
महाराष्ट्राचं कुलदैवत ह्या म्हाळादेवी गावामध्ये असल्यामुळं तो योग आम्हाला, आमच्या गावाला, विश्वस्त मंडळाला, ग्रामस्थांना भेटला. आणि हे काम करत असताना या गावाच्या साथीमुळं, खंडेश्वरांचे सर्व विश्वस्त मंडळांच्या साथीमुळं, खंबीर पाठिंब्यामुळं हे सर्व काही करू शकलो. मी फक्त निमित्त मात्र आहे. खंडोबाचे आशीर्वाद, स्वामी सुंदरगिरींचे आशीर्वाद जर नसते आमच्या पाठीशी तर आम्ही हे काही करू शकलो नसतो. परंतु त्यांच्या आशीर्वादाने, गावच्या पाठिंब्याने, ग्रामस्थांच्या पाठिंब्याने, खंडेश्वर तरुण मित्रमंडळाच्या पाठिंब्याने, खंबीर साथीमुळं, विश्वस्त मंडळाच्या साथीमुळं मी ह्या ठिकाणी अनेक शासकीय योजना ह्या ठिकाणी राबवल्या. त्यामध्ये हे तीर्थक्षेत्र क वर्गामध्ये आलं. त्यामध्ये तत्कालीन खासदार भाऊसाहेब वागचौरे असतील, त्यांच्या माध्यमातून क वर्गामध्ये या देवस्थान समावेश झाला. त्या माध्यमातून जवळजवळ 1 कोटीचे कामं या ठिकाणी क वर्गातून झाले. त्यानंतर तत्कालीन खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्याही माध्यमातून पर्यटनचे 3,71,00,000चे कामं, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे, आत्ताचे विद्यमान खासदार, त्यांच्याही माध्यमातून 3,19,00,000 पर्यटनचे कामं, असे विविध. मग त्यामध्ये आता विद्यमान आमदार लहामटे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा ह्या देवस्थानचा ब वर्गामध्ये समावेश झालेला आहे. आणि त्याचाही विकासाचा एक प्रोजेक्ट 5 कोटीचा आम्ही शासनाकडं प्रदान केलेला आहे, सुपूर्द केलेला आहे. तोही त्यांच्या माध्यमातून लवकर या ठिकाणी होईल. मला सांगायला आनंद वाटतो की ह्या ठिकाणी कोणतंही राजकारण ह्या गावामध्ये आम्ही करत नाही. निवडणुकीपुरतं राजकारण, निवडणुकीपुरतं राजकारण असतं. निवडणूक संपली की या देवस्थानच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थ, सर्व आमचं विश्वस्त मंडळ एक होतं. ग्रामपंचायतच्या माध्यमातून मला सांगायला एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सर्व प्रस्ताव करत असताना सर्वात मेन असेल तर ग्रामपंचायत. हे सर्व प्रस्ताव शासनाकडे जर करायचे असेल तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून करावे लागतात. याचा निधी भाकर देवस्थानच्या खात्यावर 1 रुपयासुद्धा येत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं का हे एवढे कोटी, तेवढे कोटी, पण देवस्थान फक्त ते काम करून घ्यायचं असतं, दर्जेदार कामं करायचं असतं, एवढंच काम आमचं असतं. पण प्रस्ताव करणं ग्रामपंचायत, त्याचबरोबर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम असतं का त्याचा पाठपुरावा करून ते योजना खासदार असतील, आमदार असतील, जिल्हा परिषद असेल यांच्या माध्यमातून ही विकास कामं ही करावी लागतात. मला आनंद होतो आहे की ह्या देवस्थानची प्रगती वर्षानुवर्ष प्रत्येक टायमाला ही उंच शिखरावर जाते. गेले 4 वर्षापासून या ठिकाणी आमच्या गावची सुनबाई जानवी असे असतील की त्यांनी यात्रेतील येणाऱ्या जवळजवळ 2 दिवस जी यात्रा असते त्या येणाऱ्या सर्व भाविकांना ह्या ठिकाणी महाप्रसाद अन्नदान भोजन दिलं जातं. 4 वर्षापासून ते करतात. त्यांनासुद्धा खऱ्या अर्थानं धन्यवाद दिले पाहिजे. आमच्या गावचे प्रसाद भाऊसाहेब हासे हे उद्योजक आहेत. त्यांनीसुद्धा ह्या यात्रेला जवळजवळ 7 ते 8 लाख रुपयाची चांदीचा पाळणा खंडेश्वर मूर्तीसाठी या ठिकाणी ते देणार आहे. यात्रेमध्ये त्यांनी 1.5 किलोची चांदीचं वीट या ठिकाणी प्रदान केलेली आहे. ह्या वर्षभरामध्ये 7 ते 8 किलो चांदी, जवळजवळ 8 लाख रुपयाचा खर्च ते या देवस्थानच्या मूर्तीच्यावर जी चांदीचा पाळणा आहे त्यासाठी देणार आहेत. असे अनेक देणगीदार या ठिकाणी पुढे येऊ पाहत आहेत. हे कधी घडतं? ज्यावेळेस ह्या देवस्थानामध्ये आल्यानंतर तुमचा विकास दिसतोय. विकास जर दिसला तर ते येणाऱ्या भाविकांना ही चालना मिळते, प्रेरणा मिळते की आपण या देवस्थानाला काहीतरी योगदान केलं पाहिजे. म्हणून सर्व भाविकांना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देईल, देणगीदारांना धन्यवाद देईल की ते या ठिकाणी आम्हाला आमचा विश्वास ठेवून या ठिकाणी देणगी देत आहेत. आज माझा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा आज सकाळपासून इलेक्ट्रिक मीडिया असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ह्या माध्यमातून अनेक शुभेच्छा आज मला या ठिकाणी देत आहेत. माझे ग्रामस्थ देत आहेत, विश्वस्त मंडळ देत आहेत, गावातील तरुण मित्र मंडळी देत आहेत. ह्या सर्वांना मी माझ्या वाढदिवसानंतर शुभेच्छा देत आहेत. मी त्यांचा धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो की अशीच साथ भविष्यामध्ये मला सर्वांनी द्यावी आणि गावचा असेल, देवस्थानचा असेल, भविष्यात तालुका पातळीवर असेल, काम करण्याची संधी मला या ठिकाणी सर्वांनी दिली. त्याबद्दलसुद्धा मी सर्वांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या गावातील सुपुत्र व ज्यांनी गावच्या विकासाचा महामेरू अकोले तालुक्यातच नाही
तर तालुक्याच्या बाहेर महाराष्ट्रभर ज्यांनी विकासाच्या रूपानं गाजवला, आमचं गावाचं नाव उज्ज्वल केलं, मोठं केलं, असे आमचे गावचे माजी सरपंच माननीय प्रदीपराव असे, तथा खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा विद्यमान संचालक अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले माननीय प्रदीपजी असे यांच्या 56व्या वाढदिवसाच्या निमित्तानं खंडेश्वर देवस्थानच्या वतीनं ग्रामस्थांनी या ठिकाणी सत्कार समारंभ अभिष्टचिंतन सोहळा आपण आयोजित केला आहे। खरं तर प्रदीपला जो काही विकासाची कामं करतो आहे त्यातूनच खंडेश्वराची आशीर्वाद आणि गावच्या वृद्धांचे मातापित्यांचे जे आशीर्वादाच्या रूपानं त्याचा विकास होतो आहे, गावचा विकास होतो आहे, हा आम्हाला अभिमान आहे। प्रदीपच्या अंगात जी कला आहे, ही संघटनेची कला आहे, या संघटनेच्या माध्यमातून आम्ही गावचा विकास करू शकलो। त्यात आमचं गावाचं सहकार्य, ग्रामस्थांचं सहकार्य, विविध सोसायटी असेल, ग्रामपंचायती असेल, दुधडेरी असेल, आमच्या गावच्या विकासासाठी आम्ही एकजुटीनं कुठली इलेक्शन असो आम्ही बिनविरोध करून गावच्या विकासासाठी आम्ही एकत्र राहतो। गावचा विकास करत असताना गावचे राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही आमच्या गावाचा कुठे विकास होईल, कोणत्या क्षेत्रातून होईल असे कार्यक्षेत्र शोधून आम्ही आमच्या गावासाठी कटिबद्ध आहोत आणि याही पुढे कटिबद्ध राहीन। मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं मी प्रदीपला सुयश चिंतितो। राहिलेल्या उर्वरित आयुष्यांना प्रदीपला अधिक त्याचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधान जावो, त्याचं राजकीय कीर्तीत भरमसाठ वाढ आणि आमच्या गावाचा विकास अधिक पद्धतीनं हो अशी शुभेच्छा व्यक्त करून खंडेश्वरचंद व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कॉम्रेड मुरली मास्तर यांच्या कन्या जोयाताई दत्तात्रय हसे यांच्या पोटी जे रत्न जन्मलं, त्या रत्नाने लहानपणापासून अगदी क्रिकेटपासून त्या रत्नाची सुरुवात झाली आणि ह्या रत्नाने क्रिकेटचं कर्णधारपद असेल ते गावचं राजकारण, समाजकारण, तसेच तालुक्याचं राजकारण, समाजकारण यामध्ये आपला ठसा उमटवला। त्याचबरोबर या म्हाळादेवी गावची ओळख जी होती ती पूर्वी अंदमान निकोबार बेट म्हणून ओळखलं जायचं। हे गाव तालुक्याच्या, जिल्ह्याच्या तसेच महाराष्ट्राच्या नकाशावर असं दिसतच नव्हतं आणि ह्या गावचा जो नकाशा आहे तो राज्यभर व भारतभर पसरवण्याचं ज्यांनी काम केलं आहे, ज्यांच्या अंगातील जिद्द, चिकाटी या सर्व गुणांचा जर अभ्यास केला आपण तर त्यांनी या गावाला जो एक नवी वेगळी ओळख दिली, त्यांचं आज या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा असून आज 11 मे माननीय प्रदीप दत्तात्रय हसे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे। त्याचबरोबर यांनी या गावासाठी आपलं सर्वस्व आयुष्य हे लहानपणापासूनच अर्पण केलेलं आहे। आईकडून राजकीय व सामाजिक क्षेत्राचा वारसा घेतला व तो वारसा पुढे अतिशय चिरंतनपणे या ठिकाणी चालू आहे व ते गावचा जो विकास आहे व तसेच गावातील नागरिकांच्या ज्या समस्या आहे ते सोडवण्याचं आजही काम करतात। त्यांनी गावासाठी दिवस असो किंवा रात्र असो काहीच पाहिलं नाही, आपल्या वेळेचं भान न ठेवता त्यांनी या ठिकाणी गावचा जो चेहरा मोहरा आहे व गावच्या लोकांच्या ज्या समस्या आहे त्या सोडवण्याचं काम केलं व आज अकोले तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या गावचं नाव भगवान खंडेश्वराच्या कृपेमुळं व म्हाळादेवी गावातील नागरिक असतील, त्यांचे मित्रमंडळी असतील, यांची त्यांना साथ मिळाली व आज हे गावचं नाव हे चौफेर झळकू लागलं। आज मी म्हाळादेवी गावच्या वतीने तसेच म्हाळादेवी गावातील तरुण वर्ग, खंडेश्वर मित्रमंडळ असेल, विश्वात्मा क्रिकेट मंडळ असेल, या सर्व गावातील तरुणांच्या वतीने मी माननीय प्रदीप हसे यांना अभिष्ट चिंतनानिमित्त शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून असंच कार्य घडत राहो व अशीच या गावाची समाजसेवा घडत राहो हीच खंडेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो व त्यांना शुभेच्छा देतो। थांबतो। खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीपजी हसे यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे जमलो आहोत। त्यानिमित्तानं खंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं व सगळ्या संस्थांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान खंडेश्वर तथा स्वामी सुंदरगिरी, गुरु नर्मदागिरी बाबांचं वास्तव्य असलेली अशी ही पवित्र जागेमध्ये आपण या ठिकाणी आमच्या गावचं आदर्श म्हणता येईल आणि आमच्या गावचं एक भूषण, ज्यांनी आपल्या नावातून नव्हे तर कामातून नाव कमवलं असे सन्माननीय प्रदीपजी हसे यांनी गेली 25 वर्ष ह्या गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपलं योगदान दिलं। त्या कामकाजाच्या जोरावर, त्या कामाच्या अनुभवावर त्यांनी इतरही ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सरपंच संघाचे सरचिटणीस पद पण
भूषवलं, त्याही कामकाजातून, त्या अनुभवातून त्यांनी महाराष्ट्रामधील अनेक समाजसेवा संस्थेच्या माध्यमातून काम केलं. आणखी अनेक प्रकारच्या राजकीय संघटनेच्या मार्फत काम केलं. या सर्व कामाच्या अनुभवातून त्यांनी आपलं नाव, स्वतःचं नाव निव्वळ नावलौकिक न करता या म्हाळादेवी गावचं पण नावलौकिक केलं. आणि त्या कामातून आपल्या म्हाळादेवी गावचा, म्हणजे आमच्या म्हाळादेवी गावचा विकास, सर्व संपन्न गुण असा विकास जो पाहिजे होता तो त्यांच्या माध्यमातून घडून आला. आणि हे कामकाज करत असताना त्यांना ह्या खंडेश्वर देवालय ट्रस्टचे विलासजी असतील, कैलासजी असतील, आमचे वडील सूर्यबानजी असतील, विठ्ठल नाना असतील, तसेच प्रकाशजी असतील, अशोकजी असतील, पंढरी शेठ असतील, दत्तू मामा असतील, ह्या खंडेश्वर देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष भरतजी असतील, तसेच गावातील संपूर्ण तरुणाई असेल, समाजसेवक असतील, या सर्वांना एकत्र करून हे काम घडून आणण्याचं त्यांनी जे काम केलं ते आदर्श आपल्या सर्व तरुणांपुढे, येणाऱ्या तरुणांपुढे आदर्शचं काम त्यांनी ठेवलेलं आहे. म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांना या कामाबद्दल खूप खूप त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या येणाऱ्या भविष्य आयुष्यामध्ये त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडो, असेच ह्या म्हाळादेवी गावचा विकास घडत राहो, असे मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आपली महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी, तसेच आमचं ग्रामदैवत व कुलदैवत भगवान खंडेश्वर यांच्या चरणी प्रार्थना करतो. प्रदीपजींना अखंड आयुष्य लाभो, सुखाचं, समृद्धीचं, आणि त्यांच्या हातून देशसेवा घडो, अशी मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि त्यांना लाख लाख या कामाबद्दल धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. गेली 40 वर्ष ह्या गावचं नेतृत्व ज्यांनी केलं, 20-25 वर्ष म्हाळादेवी गावचे सरपंच म्हणून ज्यांनी काम केलं, आणि अनेक वर्ष खंडेश्वर देवालय ट्रस्टचं अध्यक्ष म्हणून काम बघतायत, आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून जे आता स्वतः काम बघतायत, असे आपल्या सर्वांचे मित्र सन्माननीय प्रदीपराव हसे यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. खरं म्हणजे मित्रांनो, प्रदीपरावबद्दल आपण सर्वजण चांगलं बोलत असतो, कारण त्यांचं कार्य चांगलं आहे, त्यांचं वागणं चांगलं आहे, म्हणून आपण त्यांना सर्वजण चांगल्या शुभेच्छा देत असतो. आयुष्यामध्ये माणसाने धन, दौलत, संपत्ती या सगळ्यांच्या पलीकडे गेल्यानंतर, हे सगळं मिळाल्यानंतर जेव्हा माणूस स्वतःचं सिंहावलोकन करत असतो, पाठीमागे सिंह जर पुढं काही पाऊल चालत गेला तर तो सिंह ठराविक पावलं चालल्यानंतर पाठीमागे वळून बघतो, आपण किती पुढं चालत आलो आहे, पाठीमागं कोण आहे आपल्या, असं सिंहावलोकन तो सिंह करत असतो. आणि मग हे सिंहावलोकन करत असताना प्रदीपराव हसेंच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जी माणसं मिळवली, ती माणसं जपली, त्या माणसांना जीव लावला, आणि म्हणून ती माणसं आजही सोबत आहेत. बऱ्याचदा राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असं घडत असतं की गरजेपुरती माणसं वापरून घेतली जातात. एखादी निवडणूक आली, त्या निवडणुकीमध्ये विलासरावांना मी सोबत घेतलं, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला किंवा ते जिंकून आले, त्या 5 वर्ष त्यांना सांभाळायचं असतं. 5 वर्षानंतर तू कोण आणि मी कोण असं बऱ्याचदा घडत असतं. पण प्रदीपराव, तुमचं जे कौशल्य आहे, जी राजकीय हाताळणी आहे, तुम्ही 40-40 वर्ष माणसं जपून ठेवता, हे बाकी तुमचं कार्य बऱ्याच नेत्यांना जमलं नाही. आणि म्हणून अनेक गावच्या पुढारी राजकारणातून बॅकआउट झाले, पण 40 वर्षानंतर प्रदीपराव या गावचं नेतृत्व करतायत आणि भविष्यातही करत राहतील. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस,
स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन्ग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.